हा जून आहे चांगला, हा काढूया. आणि वरती पण 1-2 आहेत जून, ते काढूया. आमच्या फणसाला फणस लागलेत आणि भरपूर लागलेत आणि आता तयार सुद्धा झाले आहेत. तर आपण आता काढायला आलोय, तर फणस काढूया. विराट कट करतोय तर हळू. अरे केला आहे सावकाश. कोयती वरती 4 आहेत ना, त्यातला तो मोठा एक. अरे हा पडला. अरे पडला. तयार झाले ते एकदम. तो हा मोठा आहे तो पाय. आपणच पडला तो. विराट साईड. हा हा विराट साईड लाव. धीर नव्हतं त्याला, पडायचं होतं त्याला. जून झालेत रे. सावकाश. 1 2 3. तिकडे गेला. तिकडे कुठे गेला? फणस राहू देते. हो. गरे काढण्यासाठी फणसाचे असे छोटे छोटे भाग केले जातात. त्याला चारखंड म्हणतात. काही ठिकाणी याला फणसाची शेड असंही म्हणतात. तर याच्यातून आपण गरे मोकळे करून घेऊया. फणसाचा हा जो मधला भाग आहे त्याला फणसाची पाव असं म्हणतात. काही ठिकाणी याला माव असं सुद्धा म्हटलं जातं. तुमच्याकडे याला वेगळं काय नाव असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे सगळे गरे आपण आता काढून घेऊया आणि याच्यापासून रस काढल्यानंतर याची साठं बनवली जातात. फणस पोळ्या असं म्हटलं जातं याला. यावर्षीचा पहिला फणस पिकलेला आहे आणि हा बरका आहे. बरकी गरे सगळे गरे काढून झालेले आहेत. आपण आता याचा रस काढूया. हा टोप आहे, त्याच्यावरती ही चाळण ठेवली आहे. ही होलवाली चाळण आहे आणि आता याच्यामध्ये हे गरे घालायचे. आणि आता या पिकलेल्या गऱ्यांचा आपण रस काढणार आहोत. त्यासाठी या चाळणीतून खाली होल आहेत, त्या होलमधून त्यामध्ये रस पडणार. आपण या गऱ्यांचा रस काढून आज एक पारंपरिक गोड पदार्थ बनवणार आहोत. तर त्याचं नाव आहे टोपातलं. आता तुम्ही बघताय फणसाच्या अटला आहेत, ह्या निघायला सुरुवात झाली आहे आणि त्या काढून घ्यायच्या एका भांड्यामध्ये. आणि खाली रस पडायला लागलाय. बुंदी सारखा दिसते. एवढा रस मिळालाय. खूप घट्ट आहे. आणि हा आपला रस. फणस पोळ्या सुद्धा या रसाच्या करतात. तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन थोडेसे सुकल्यावर म्हणजे जरा ओलसर असल्यावरच तव्यावर चांगले भाजून घ्यायचे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एक दोनदा फिरून घ्यायचे, एकदम बारीक पावडर करायची नाही, थोडे थोडे दाणे राहिले पाहिजे. तर हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेत आणि जरा जाडसरच आहे. पुन्हा हे तूप घालून तुपावर भाजून घ्यायचे चांगले. आता याच्यामध्ये रस घालून घ्यायचा आहे. हे गरम पाणी आहे, अंदाजानुसार घालायचं. हा रस खूप गोड आहे, त्यामुळे साखर टाकायची गरज नाही आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि आपण ज्या जंगलातून चारोळ्या आणल्या होत्या तर त्या चारोळ्या याच्यामध्ये घालते. या चारोळ्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला याविषयीची सगळी माहिती मिळेल. झाडं चारोळीची कशी असतात ती सुद्धा बघायला मिळतील. माझ्याकडे आला. आला. हा बघ 4 झाले. किती आहेत? 4 झाले. हा बाकीच्यांनी उडी मारून गेले वाटतं. 4 आले. सोडूया विरे. थांब 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 मला एक एक सोड. हे होत असताना जरा सांभाळून, कारण हे जोरात उठतं आणि याचे चटके खूप बसतात. हे बऱ्यापैकी आता घट्ट झालं आहे. याच्या पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. एक तवा घेऊन तो गरम करणार आहे आणि जो टोप आहे तो या तव्यावरती असाच ठेवणार आहे आणि हा बारीक गॅस करून अर्धा पाऊण तास तरी याला चांगलं शिजवायचं आहे आणि अजिबात उघडायचं नाही आहे. आता हा डायरेक्ट आपण सकाळी उघडणार आहोत आणि सकाळसाठी आपला हा केक म्हणजेच टोपातलं हे रेडी झालेलं असेल. याला फणसाचं टोपातलं असं म्हणतात आणि हेच पूर्ण प्रोसेस पण जर फणसाच्या द्रोणमध्ये केली तर त्याला सांगण असं म्हणतात. तर मी खाऊन बघते. छान लागतं. त्याच्यामध्ये साखर टाकायची अजिबात गरज नाही. फणसाचा रस खूप गोड होता आणि हे असं जे खाली थोडंसं कापडलेलं असतं ना, खूप छान लागतं. गरे काढतोय कच्चे आणि हे एवढे क्लीन केलेत कारण हे गरे तळायचे, त्याची बारीक चिरून तळणार. विराट मदत करतोय कारण विराटला खायचे तळलेले गरे. हे गरे आहेत आणि विराट चिरतोय ते गरे वेफर्स बनवण्यासाठी, कारण विराटला हे खूप आवडतात, त्यामुळे तो स्वतःच तयारीला लागलेला आहे. गरे चिरून जवळपास झाले, थोडेसे झाले.
हे असे पातळ चिरायचे एकदम स्लाइस आणि आता या खोबरेल तेलामध्ये तळायचे. तळायला लावूया. हे गरे विराटने चिरून दिलेत आणि आता वेफर्स करूया. तर तळायला घेऊया हे गरे. खोबरेल तेल आहे हे, रविवारच्या गावठी बाजारातून आणलेलं आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा. हे थोडे काढून घेतले याच्यात आणि थोडंसं मीठ लावायचं आणि हे सोडायच्या वेळेस लावायचं मीठ, म्हणजे त्याला पाणी सुटून मऊ होतात. आणि ह्या वाटीमध्ये केलंय हळद आणि थोडंसं मीठ, ते नंतर टाकायचंय. हे दाखवते. तेल तापलंय तर गॅस जरा बारीक करून सोडूया. खोबरेल तेल असल्यामुळे ना हे सगळं फसफसून वर येतं, तापलेलं असेल तर. अगदी बारीक गॅस करून तळायचे, म्हणजे कुरकुरीत होतात चांगले. कसला पाऊस. आणि थोडा फेस कमी झाला की मग हे हळद आणि मीठ जे घातलंय ते पाणी थोडं थोडं वरून सोडायचं. जास्त घालायचं नाही, पण थोडं. दुसरी बॅच ही तळायला ठेवली आहे आणि आपले हे कुरकुरीत असे वेफर्स तयार. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. भेटूया अशाच एका पुढच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.